आणि आता बातम्या सविस्तर पाहूयात, पण सगळ्यात आधी जाऊयात थेट संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये, जिथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेत आणि नागरिकांचा प्रचंड उत्साह लाईव्ह पाहतो आहोत आपण सिल्लोडमधून। लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या निमित्तानं सिल्लोडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संभाजीनगरच्या सिल्लोड इथे पोहोचलेत। महिला सक्षमीकरण आणि लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ इथून होतोय। मुख्यमंत्र्यांचं सिल्लोडमध्ये आगमन होताच इथे अनेक महिलांनी आवर्जून उपस्थित राहत मुख्यमंत्र्यांचं औक्षण केलं, त्यांना राखी बांधली आणि अशा प्रकारची एक खास योजना दिल्याबद्दल महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी प्रचंड संख्येने महिला उपस्थित होत्या। जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली आणि यानंतर आता लाईव्ह दृश्य पाहतो आहोत टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जबरदस्त रोड शो सुरू आहे। या भव्य रोड शोच्या माध्यमातून उपस्थित सगळ्यांच्या अभिवादनाचा स्वीकार मुख्यमंत्री करतायत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला। तर टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूची जी दृश्य आहेत ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा सिल्लोडमध्ये पोहोचले तेव्हा इथे उपस्थित असलेल्या शेकडो महिलांनी मुख्यमंत्र्यांना औक्षण केलं, त्यांना राखी बांधली आणि राज्यातल्या महिलांच्या करता अशा प्रकारची एक योजना दिल्याबद्दल या सगळ्या महिलांनी राखी बांधत मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले। संभाजीनगरपासून सिल्लोडमध्ये पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं अशाच भव्य रॅलीच्या माध्यमातून स्वागत होतंय। विविध ठिकाणी पुष्पवृष्टी होते, अनेक ठिकाणी लोक मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांना अभिवादन करण्यासाठी थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इथे मुख्यमंत्र्यांची एक छोटी जाहीर सभा होणार आहे। एक भव्य हार मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी। या संदर्भातल्या ताज्या अपडेट आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत। मुख्यमंत्र्यांचं सिल्लोडमधलं भाषणही तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर लाईव्ह पाहता येईल। वळूयात अन्य काही